नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत स्ट्रक्चर कोणाचं. आपल्या समोर आहे माल्टोजचं स्ट्रक्चर. एक लक्षात घ्या, आज आपल्याला माल्टोजचं स्ट्रक्चर बघायचं आहे. माल्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. एक महत्त्वाचं वाक्य आहे बाबांनो, आपण कशाबद्दल माहिती घेतोय? डायसॅकराइड. आता डायसॅकराइड म्हणजे काय? डायसॅकराइड म्हणजे ज्याच्यामध्ये दोन मोनोसॅकराइड आहेत. अरे बाबा, डायसॅकराइड हा कशापासून बनलेला आहे? मोनोसॅकराइड पासून बनलेला आहे. डायसॅकराइडचे उदाहरण 3 आपल्या अभ्यासक्रमाला 3 नावं. नंबर 1 सुक्रोज, नंबर 2 माल्टोज, नंबर 3 लॅक्टोज. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज हे तीनही प्रकारचे एक्झाम्पल्स डायसॅकराइडचे आहेत. आणि एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे, डायसॅकराइड हे कशापासून बनलेलं असतं? मोनोसॅकराइड. किती मोनोसॅकराइड? 2 मोनोसॅकराइड. बाबांनो, जेव्हा 2 मोनोसॅकराइड एकत्र येतात तेव्हा तयार होतो डायसॅकराइड. क्या आप जानते हैं, जब 2 मोनोसैकेराइड एक जगह पे आते हैं, मिल जाते हैं, तो डाइसैकेराइड बन जाता है. हमें क्या बनाने का है? हमें भी डाइसैकेराइड बनाने का है. तो डाइसैकेराइड कैसे बन जाएगा? मोनोसैकेराइड, मोनोसैकेराइड दोनों एक जगह पे आ जाएंगे और बन जाएगा डाइसैकेराइड. डाइसैकेराइड, डाइसैकेराइड. आणि ह्याच्यामधला पहिला प्रकार आपण बघितला सुक्रोज. सुक्रोज हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून बनलेला आहे. ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल, फ्रुक्टोजचा एक मॉलिक्यूल, एक अल्फा एक बीटा. आ जाओ गले मिल जाओ, बन गया सुक्रोज. आता या ठिकाणी आपल्याला तयार काय करायचं आहे? माल्टोज. आता माल्टोज तयार कसं करायचं? माल्टोज तयार करण्यासाठी 2 ग्लुकोज पाहिजे. अल्फा ग्लुकोज, अल्फा ग्लुकोज, दोनों भी अल्फा ग्लुकोज जब मिल जाते हैं, गले मिल जाते हैं, तो माल्टोज बन जाता है भाई. माल्टोज कैसे बन जाता है? माल्टोज बनने के लिए आपको क्या चाहिए? अल्फा ग्लुकोज. दूसरा कौन सा चाहिए? अल्फा ग्लुकोज. और ये जो 2 अल्फा ग्लुकोज हैं एकमेकाच्या जवळ आते हैं और माल्टोज को बनाते हैं. झालं, ते तयार करून टाकू आपण. म्हणजे काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला तयार काय करायचं आहे? माल्टोज. माल्टोज तयार करण्यासाठी का पाहिजे? 2 ग्लुकोज. 2 ग्लुकोज पासून तयार होणार कोण? माल्टोज. कळलं का? अरे बनून बनून बनणार काय? माल्टोज शिवाय दुसरं काय? अरे बनून बनून बनणार काय? माल्टोज शिवाय दुसरं काय? अरे बनून बनून बनणार काय? माल्टोज शिवाय दुसरं काय? हा. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहूयात बघा, अल्फा ग्लुकोज, दुसरा सुद्धा अल्फा ग्लुकोज. हे 2 अल्फा ग्लुकोज जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतो माल्टोज. बस, म्हणजे माल्टोज तयार करण्यासाठी आपल्याला 2 ग्लुकोजचे मॉलिक्युल्स पाहिजे. ग्लुकोज कसा पाहिजे? अल्फा पाहिजे, अल्फा पाहिजे. आता जोडा, संपलं. आता कसं जोडायचं काय हे सगळं तुमच्या समोर सांगतो, अतिशय थोडक्यात आणि अतिशय महत्त्वाचं तुमच्या समोर एक्सप्लेन करतो. ऐका. सुक्रोज तयार करण्यासाठी 1 ग्लुकोज 1 फ्रुक्टोज पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला माल्टोज तयार करण्यासाठी दोन्ही बी ग्लुकोज पाहिजे. पहिला ग्लुकोज, दुसरा बी ग्लुकोज. ग्लुकोज ग्लुकोज माल्टोज, ग्लुकोज ग्लुकोज माल्टोज, ग्लुकोज ग्लुकोज माल्टोज. कसं सांगतो बघा. आता आपण काढू ग्लुकोज. पहा, तुम्हाला माहित आहे 6 मेंबर रिंग आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं माहीत पाहिजे? ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतं हे माहिती हवं असेल तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. आता डायरेक्ट सांगतो मी. ग्लुकोज 6 मेंबर रिंग आहे. त्याच्यामध्ये 1 ऑक्सिजन आहे आणि 5 कार्बन्स आहे. 1 2 3 4 5. हे पहिल्यांदा काढा, द्या नंबरिंग. 1 2 3 4 5. आणि 1 कार्बन रिंगच्या बाहेर आहे इथं CH2OH करायला. हे 6 कार्बन. एकूण कार्बन 6. 6 पैकी 5 रिंगमध्ये, 1 रिंगच्या बाहेर. रिंगमध्ये एकूण 5 कार्बन, 1 ऑक्सिजन. लक्षात ठेवायचं. आणि एक वाक्य लक्षात घ्या, 3 नंबरच्या कार्बनला H खाली द्यायचं.
बाकीच्या सगळ्या ठिकाणी OH खाली लिहायचं. 1 2 3 इथं H खाली लिहा बस. बरं का? हां, इथं H खाली, इथं OH खाली, इथं OH खाली, इथं OH खाली. OH H OH H H उलटं OH H आणि इथं मात्र आपण H घ्यायचं. संपलं. झालं ग्लुकोज. हे अल्फा ग्लुकोज आहे. हा हे तुमचा अल्फा ग्लुकोज. अल्फा ग्लुकोज कसं बघायचं? आता हा कार्बन कुठला आहे? हा कार्बन नंबर 1. ह्याला म्हणतात एनोमेरिक कार्बन. ह्या कार्बनला म्हणतात एनोमेरिक कार्बन आणि या कार्बन नंबर 1 ला जोडलेला OH खाली असेल तर तो अल्फा. म्हणजे OH ग्रुप 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH खाली म्हणा अल्फा. 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH खाली म्हणा अल्फा. 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH खाली म्हणा. असं आहे. आता हा एक मॉलिक्यूल झाला. आता दुसरा मॉलिक्यूल काढू आपण. दोन्ही बी ग्लुकोज काढा, दोन्ही बी अल्फाच काढा. आता बघा ग्लुकोज म्हणल्यावर 6 मेंबर रिंग, 1 ऑक्सिजन, 5 कार्बन. हो का? हा तुमचा ग्लुकोज आहे. हे पहिल्यांदा माहीत पाहिजे आपल्याला. हे नंबर द्या 1 2 3 4. हे 5 कार्बन, 1 ऑक्सिजन, 6वा कार्बन काढा बाहेर CH2OH. 3 नंबरच्या कार्बनला खाली H लिहा. कळलं का? बाकी सगळे OH खाली लिहा. हे OH, हे OH, हे OH, खाली OH वरी H, खाली OH वरी H, खाली H वरी OH, खाली OH वरी H आणि इथं मात्र याची घ्यायचं. झालं स्ट्रक्चर. हे ग्लुकोज, हे बी ग्लुकोज, हे बी अल्फा. 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर खाली असेल तर म्हणावं अल्फा. 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH असेल तर म्हणावं अल्फा. 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH खाली असावं तर म्हणावं. झालं. आता काय करू आपण? आता इथं कसा बघा 1 नंबरचा कार्बन आणि 4 नंबरचा कार्बन. बघा 1 नंबरचा कार्बन आणि 4 नंबरचा कार्बन ह्या दोघांच्या मध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होतो. महत्वाचं वाक्य आहे. या ठिकाणी तयार होणारा जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला म्हणतात ग्लायकोसाइडिक बॉन्ड, ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि ग्लायकोसाइडिक बॉन्ड कोणामध्ये तयार होतोय? 1 आणि 4 मध्ये. म्हणजे पहिल्या ग्लुकोजचा पहिला कार्बन आणि दुसऱ्या ग्लुकोजचा चौथा कार्बन. हे OH, हे OH हे एकमेकाला जोडते. ते हिथला OH निघून गेला, हिथला H निघून गेला, H2 उरला O आणि जोडा. आता बघा O न जोडा, हे O न जोडा. झालं. हो का? जोडले का दोन्ही? हे बी अल्फा ग्लुकोज, हे बी अल्फा ग्लुकोज आणि हे जोडलो आपण दोन्ही आणि हे तयार झालं तुमचं कोण? माल्टोज. ए बन गए आपके सामने माल्टोज. मेरे भाई बहनों देखो क्या बन गया है माल्टोज. माल्टोज कैसे बन गया? एक ग्लूकोज दूसरा भी ग्लूकोज. पहिला अल्फा दूसरा भी अल्फा. दोनों भी अल्फा, दोनों भी अल्फा, दोनों भी अल्फा. झालं. ते अशा प्रकारचं स्ट्रक्चर आणि ह्यालाच मात्र माल्टोजचं स्ट्रक्चर. ग्लुकोजचा पहिला मालिक्यूल, ग्लुकोजचा दुसरा मालिक्यूल, पहिल्या मालिक्यूलचा पहिला कार्बन, दुसऱ्या मालिक्यूलचा चौथा कार्बन, हिथला OH आणि हिथला H H2 निघून गेला, उरला ऑक्सिजन. जोडा 1 आणि 4 नंबरचा कार्बन ऑक्सिजन जोडा. दिस बॉन्ड इज कॉल्ड एज ग्लायकोसाइडिक बॉन्ड. दिस बॉन्ड इज कॉल्ड एज ग्लायकोसाइडिक बॉन्ड. दिस बॉन्ड इज कॉल्ड एज ग्लायकोसाइडिक बॉन्ड. झालं. हे अशा प्रकारचं सगळं स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा बॉन्ड तयार झाला. आता हा जो बॉन्ड तयार झाला या बॉन्डला आपण म्हणणार ग्लायकोसाइडिक बॉन्ड. अतिशय सोपा आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा पोरांनो. फार कल्याण होणार आहे तुमचं. फक्त मन लावून अभ्यास करा. आणि अभ्यास केले की सगळं शक्य आहे रे. जोपर्यंत आपण अभ्यास करतो तोपर्यंत आपण हुशार. जेव्हा अभ्यास बंद झाला तेव्हा आपण ड झालो. लक्षात घ्या. जो अभ्यास करतो तो हुशार, जो अभ्यास करत नाही तो ढ. कोणीही हुशार नाही, कोणी ढ नाही. फक्त जो अभ्यास करतो तो हुशार आहे. फार मला लक्षात ठेवा. सामी षडाक्षरीचा खरा आहे का खोटा नाही. अनुभव घ्या. आता या ठिकाणी हा ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार झाला. ग्लायकोसाइडिक बॉन्ड कोणामध्ये तयार झाला? हो का? एकाचा C1 आणि एकाचा C4. 1 नंबरचा कार्बन, 4 नंबरचा कार्बन. लक्षात ठेवा. या तुमच्या माल्टोजमध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन C1 of one glucose molecule and C4 of another glucose molecule. म्हणजे एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचा C1 कार्बन 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या ग्लुकोज मॉलिक्यूलचा 4 नंबरचा कार्बन C4. ह्या दोघांच्या मध्ये हा जो ऑक्सिजनचा बॉन्ड आहे, त्या ऑक्सिजनच्या बॉन्डाला काय म्हणायचं? ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणायचं. तर हे ग्लायकोसाइडिक बॉन्ड या ठिकाणी तयार झाला. एक वाक्य महत्वाचं. आणखीन एक महत्वाचं वाक्य सांगतो. बाबांनो या ठिकाणी हे जे तुमचं कोण आहे हे माल्टोज आहे. हे माल्टोज कसल्या प्रकारची शुगर आहे? रिड्युसिंग शुगर आहे.
कारण ह्याचा हा कार्बन एनोमेरिक मोकळा आहे. एनोमेरिक कार्बन मोकळा असला की मनाचं रिड्युसिंग. 1 नंबरचा कार्बन मोकळा, हिकडचा गुंतलाय बॉन्डमध्ये, हितला गुंतला, जीव गुंतलाय गुंतलाय असा कार्बन कार्बनचा बॉन्ड मध्ये. कळलं का? येत नाही होय, गाणं येत नाही. गुरुजीला गाणं येत असते बाई. हां चला, आता हा इथला गुंतला, हितला गुंतला का मोकळा, इथला हितला एनोमेरिक कार्बन मोकळा, हितला गुंतला, हितला मोकळा. आणि जो मोकळा, ज्याचा एनोमेरिक कार्बन मोकळा, तो झाला रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर रे बाई. तर कसली शुगर? रिड्युसिंग शुगर. आणि एक महत्त्वाचं वाक्य सांगतो बाबांनो, आपण जर ह्या माल्टोजचं हायड्रोलिसिस केलो ॲसिडच्या साह्यानं तर ग्लुकोज तयार होतो. ग्लुकोज ग्लुकोज ग्लुकोजचे 2 मॉलिक्यूल तयार होतात, 2 मोनोसॅकराइड तयार होतात. आणि मग हे वाक्य आपण लिहू, माल्टोज अरे तेरा क्या करने का भाई? हाइड्रोलाइसिस करने का. हाइड्रोलाइसिस करने से क्या हो जाएगा? ग्लूकोज बन जाएगा. दूसरा कौन बन जाएगा? ग्लूकोज बन जाएगा. 2 अल्फा झालं. माल्टोजचं हायड्रोलाइसिस केल्यानंतर ग्लुकोजचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. झालं. एवढी थोडक्यात माहिती आहे. स्ट्रक्चर कसं काढायचं सगळं सांगितलंय. व्यवस्थित बघा, प्रॅक्टिस करा, सराव करा, सगळ्या गोष्टी शिकून जातील. आपला व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे शिकण्याची खरी मजा षडाक्षरीसोबत घेता येईल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, शेअरसुद्धा करायचा आहे. कोण बघत ना झालं किती सांगून काय. बघा आता, लाईक करा, शेअर करा, किद्दा म्हणून असं करा रे बाबा, करा. ओके. तर ही सगळी माहिती तुमच्यासमोर आपण लिहिलेली आहे. हा सगळा भाग तुमच्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.